जर आपल्याला आयुष्य बदलायचं असेल तर फक्त गोल बदलून चालत नाही, तर आपल्याला आपल्या सवयी पण बदलाव्या लागतात. तुम्हाला माहिती आहे काय, सगळ्यात पॉवरफुल सवय म्हणजे कोणती आहे? ती म्हणजे आपलं मॉर्निंग रुटीन. म्हणजे की सकाळी उठायचं विथ अ पर्पज. सकाळी उठायचं आहे, पण का उठायचं आहे? सर्वजण म्हणतात सकाळी उठायला हवं, पण का? सकाळी उठल्याने आपल्याला कामाची घाई होत नाही. सकाळी उठल्यानंतर आपण स्वतःला वेळ देतो आणि एक कामाचं एक प्लॅनिंग करू शकतो. सकाळी उठल्याने आपला माइंड फ्रेश राहतो आणि आपल्याला दिवसाचं प्लॅनिंग करण्यासाठी टाइम मिळतो. जर आपण 9-10 वाजता उठलं तर आपल्याला कामाची घाई होते. त्यामुळे सकाळी उठणं हे सगळ्यात बेस्ट असतं. सेकंड म्हणजे सकाळी उठल्याबरोबर मोबाईल नाही घ्यायचा. मोबाईलवर इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, फेसबुक आपलं हे फोकस चोरून घेतात आणि ते रील्स स्क्रोल करता करता किती वेळ होऊन जातो हे आपल्याला कळतही नाही. त्यामुळे उठल्याबरोबर 1 तास मोबाईलला हातही नाही लावायचा. थर्ड आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे आपल्या मॉर्निंगची सुरुवात हे एका पॉझिटिव्ह विचाराने करायची. आपण सुविचार आणि किंवा सक्सेस किंवा याच्यावरचे जे बुक्स असतात ते आपण वाचू शकतो. आणि माझी स्वतःची एक सवय होती की मी आधी एक डायरी बनवायची. डायरीमध्ये माझे जे पण मला मोटिवेशनल काही पण असं इन्स्पिरेशनल वाटायचं ते सर्व मी माझ्या बुक्समध्ये डायरीमध्ये लिहून घ्यायची. आणि ती डायरी म्हणजे मॉर्निंगला किंवा एक थॉट असं नक्की वाचायची. आणि ते थॉट वाचल्यानेच मला म्हणजे इन्स्पिरेशन मिळायची की आपल्याला काहीतरी करायचं. फोर्थ पॉईंट म्हणजे की आपल्या दिवसाची सुरुवात आपण निगेटिव्ह विचारांनी नाही करायची. काल हे झालं, काल मी जे टार्गेट मी डिसाईड केलं होतं ते कम्प्लीटच नाही झालं, हा विचार करायचा नाही आणि डिमोटिवेट व्हायचं नाही. तर आज असा विचार करायचा की काल नाही झालं तर आज आपण करू. तर अशा म्हणजे पॉझिटिव्ह गोष्टी आपण आपल्या माइंडमध्ये ठेवून दिवसाची सुरुवात करा. मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे की मेडिटेशन. जर मेडिटेशन नाही होत असतील तर आपण प्लॅनिंग करायची की आज दिवसात आपल्याला काय करायचं आहे. त्यामुळे आपलं जे गोल आहे ते क्लॅरिफाय येतं की आज आपल्याला काय करायचं आहे आणि काय करायचं नाही. ज्या मोस्ट इम्पॉर्टंट टास्कची एक लिस्ट बनवून घ्यायची की कोणते कामं आधी करायची आणि कोणते नंतर. मॉर्निंग रुटीन म्हणजे मॅजिक नाही तर कन्सिस्टन्सी म्हणजे मॅजिक आहे. एक दिवस केल्याने सक्सेस मिळत नाही, तर डेली केल्याने आणि डेली जे आपलं जे गोल आपण ठरवल्याने आपल्या जीवनात नक्कीच काही ना काही बदल होऊ शकतो आणि आपण नक्कीच सक्सेसच्या जवळ पोहोचू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.